अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना आणि आमच्या देव माझाच्या प्रेक्षकांना नमस्कार. मंडळी, आजचा भाग विशेष आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये जी अतिथी आहे ना, ती अतिथीच खरं वेगळी आहे. त्या अतिथीची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देते. बरं, आमचा परिचय कसा झाला ते आधी सांगते. कसं झालं, नमो गुरवे वासुदेवाय हा एक व्हॉट्सॲपचा समूह होता आणि त्या व्हॉट्सॲपच्या समूहामध्ये मला दत्त महाराज म्हणजे थोरले स्वामी महाराज यांच्याविषयी काही पोस्ट येत होत्या आणि अचानक ती एक पोस्ट माझ्या समोर आली, ती वाचली आणि मग रोजच ह्या पोस्ट वाचनात येऊ लागल्या. मग असं वाटायला लागलं की अरे बापरे, महाराजांच्या जीवनचरित्र, त्यांच्या लीला याविषयी एवढे परिपक्व प्रगल्भ विचार नक्की ह्या लेखकाला भेटायला पाहिजे. आणि मग जे पाठवतात ते माझ्या परिचयाचे होते, संजीवजी वासवानी मुंबईचे आहेत. मग त्यांना फोन केला, मग त्यांनी लेखकाचा मला नंबर पाठवला आणि म्हणाले जरूर संपर्क करा आणि जमलं तर एखादा पॉडकास्ट पण अरेंज करा. मग मी लेखकाशी बोलायला सुरुवात केली, फोन लावला आणि मग माझ्या लक्षात आलं की लिहिणारी व्यक्ती जेमतेम 25 पार केलेली आहे, म्हणजे 25 वर्षांचीच अवधी व्यक्ती आहे आणि विचार एवढे सुंदर. मग ठरवलं की आमच्या देवमाजाच्या प्रेक्षकांसाठी अशा विशेष अतिथीला, जी जेनझी आहे म्हणतात ना, तसा मुलगा मला हिरा गवसला आणि आज आपल्या देवमाजाच्या प्रेक्षकांसाठी आपण त्याला आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये आपण त्याला बोलवलेला आहे. त्याचा मी थोडक्यात परिचय करून देते की हा प्रथमेश बोराडे पुणेकरच आहे आणि कसं आहे, परमपूज्य गुळवणी महाराज यांच्या कृपेमुळे त्यांनी आतापर्यंत सद्गुरू, देवी देवता यांच्यावरती अनेक अशी आरत्या लिहिलेल्या, सुरेख अशा आरत्या लिहिलेल्या आहेत. पदं 100च्या वर तर पदं लिहिलेली आहेत. आणि सद्गुरू नवनाथ महाराज असतील, सद्गुरू माणिक प्रभू असतील यांच्याविषयी त्यांनी छोटेखानी असं एक ग्रंथसुद्धा त्याचे प्रकाशित झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे की थोरले स्वामी महाराज यांच्याविषयी लेखनमाला त्याची आता प्रसिद्ध होत आहे. तर असं व्यक्तिमत्व, बहुआयामी असलेले व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये अतिथी म्हणून आहे. प्रथमेश, तुझं खूप स्वागत आहे. आता मी तुझी ही आध्यात्मिक बाजू सांगितली, आता तू तुझं थोडंसं मला वैयक्तिक सांग की लौकिक शिक्षण काय आहे, थोडक्यात तुझ्याविषयी सांग. सर्वप्रथम धर्मनाथ सर आणि मॅडमला खूप धन्यवाद, वैशाली मॅडमना, की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि या थोरले स्वामींविषयी बोलण्यासाठी मला उद्युक्त केलं. त्यामुळे देवमाजा चॅनलचे प्रथमतः धन्यवाद. माझं नाव प्रथमेश निखिल बोराडे, मी मूळचा पुण्याचाच आहे आणि माझी धार्मिक आध्यात्मिक बाजू ताईंनी खूप छान पद्धतीने सांगितलीच. परंतु मी बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आहे. तसेच मी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये मी डिग्री घेत आहे, मास्टर्स करत आहे. आणि महाराजांचं कृपाच आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक आणि माझी प्रोफेशनल लाईफ दोन्ही पद्धतीने मी पुढे जात आहे. तू मला वाटतं वास्तुविशारद पण आहेस, मग त्याविषयी थोडंसं सांग ना. वास्तुविशारद, आर्किटेक्ट आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयी मला आवड होती आधीपासून. मुळात माझा पिंड हा धार्मिक असल्यामुळे मी ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही विषयी लहानपणापासून बऱ्याच प्रख्यातनाम अशा जे आहेत आपल्या मराठी क्षेत्रामधले त्यांचे मी पुस्तकं वाचायचो, त्याच्यानंतर त्यांचे व्हिडिओज पाहिले होते. तर त्याच्यामुळे ती एक ओढ होतीच, परंतु ती एक वेगळी बाजू झाली. परंतु आध्यात्मिक धार्मिक एक बाजू आहे. या सगळ्यात हे करत असताना मला मुळात चित्रकलेची आवड होती लहानपणापासून आणि इनोव्हेटिव्ह गोष्टी प्रत्यक्षात कशा येऊ शकतात यासाठी मला त्याच्यासाठी प्रयत्न करायला आवडेल, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो. पण मग आता आपण म्हणतोय पृथ्वी तत्वाचा तू अभ्यास करतोय, पृथ्वी तत्वाशी निगडीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या पृथ्वी तत्वाशी निगडीत अभ्यास करत असताना जे पंचमहाभूतांच्या पलीकडे असलेलं गुरुतत्व आहे ते कसं काय गवसलं बरं? ती कहाणीच वेगळी आहे पूर्णपणे. कारण की मला कळत नव्हतं म्हणजे वयात यायच्या आधीपासून, लहानपणापासून. आता खूप लहान आहे सुद्धा. म्हणजे वयाच्या
7व्या 8व्या वर्षापासून धार्मिकता म्हणजे काय हे मला माझ्या आजी आजोबांमुळे कळालं. त्यांचे संस्कार आणि विशेष करून अगदी देवपूजा देखील कशी करावी हे माझ्या आजोबांच्या निरीक्षणातून मी शिकलो. आणि मला जसं लहान मुलाला खेळू देतात तसं मला देवपूजा करून द्यायचे घरचे. आणि मग घरचे म्हणायचे की याला वेड लागलंय. आणि ती गंमत असायची. त्या वयात ते कळायचंही नाही. आता सगळे आमचे नातेवाईक सांगतात किंवा घरचे सांगतात की असं असं तू वागायचा. नंतरच्या काळामध्ये असं झालं की एक जिज्ञासा जागृत झाली. जिज्ञासा असल्यामुळे आणि मी पुण्यामध्ये माझी शाळा रमणबाग, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तिथे एक समृद्ध ग्रंथालय आहे. तर तिथे मला बरेच पुस्तकांचं वाचन करायला मिळालं. आणि ते वाचन करत असताना मला सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली. त्या वयामध्ये मी जवळजवळ सगळा कॅनव्हास मी कव्हर केला ॲट द एज ऑफ 16 पर्यंत. तर त्याच्यामध्ये मग धार्मिक पुस्तकांची मला तसं आवड होतीच. मग त्यामुळे तिथे मी परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. आणि तिथून मग मी पुढे दत्त संप्रदायाच्या या शाखेशी जास्त संबंधित आलो किंवा महाराजांनी तिथे आणलं त्यांच्या परंपरेत. आणि आमच्या घराण्यामध्ये नवनाथ यांची भक्ती परंपरा आहे आणि दत्त महाराजांची भक्ती आहे. बरोबर. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं म्हणायला हरकत नाही. पण हे जे लहान वयामध्ये तू तिकडे ओढला गेलास, नक्कीच काहीतरी गतजन्माची पुण्याई असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही. तर आता मी असं विचारणार आहे की हे जे तुझं लेखन सुरू आहे, मग ते प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे की आपण हे लिहून काढावं बाबा, सुचत तर होतं, पण हे कागदावर उतरवावं, ही पहिली सुरुवात तुझी कधी झाली? धार्मिकतेबाबतीत की इतर? धार्मिकच. धार्मिकतेबा. मग आपण दुसरी बाजू पण बघूयात. तर धार्मिक लेखनाच्या बाबतीत सुरुवात अशी झाली की परमपूज्य गुळवणी महाराजांच्या ची कृपा झाली. तर त्यांच्या प्रेरणेने म्हणा किंवा अंतरस्फूर्तीने म्हणा अनेक अशी आतून पद निर्माण व्हायची. तर ती काय करायला पाहिजे, मग ती लिहून काढायची. मग ते अगदी बाळवतपणे मी लिहून काढायचो. मग त्याला काही ताल ना काय आगापिछा काही नसायचा. पण ते एक लिहून काढायची उर्मी यायची. मग ती खरं म्हणजे त्यांचीच कृपा आहे की हे सगळं त्याचं स्फुरण करणं आणि ते स्फुरून ते लिहून काढून घेणं हे महाराजांमुळे शक्य आहे. आणि माझी तुम्ही लेखांमध्ये पण वाचलं असेल की शेवटी एक टॅगलाईन मी टाकत असतो, सुचवते लिखवते सद्गुरूच. खरंच आहे, करता करविता दत्तच आहे. तसं करता करविता दत्त आणि सुचवते लिखवते सद्गुरूच. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ते म्हणजे मी ही गोष्ट मी एक्सप्लेन करू शकत नाही. कारण की ज्या तुम्ही पण अनेक सिद्ध महात्म्यांना भेटला असेल की जे लेखन करतात, त्यांनी पण तुम्हाला हे कदाचित सांगितलं असावं की जेव्हा अशा पद्धतीने स्फुरतं किंवा लिहितं त्याचं त्याला काही रिझनिंग नसतं. ती केवळ ती महाराजांची कृपा आहे. एवढंच मी सांगू शकतो. नाही, पण साधारण वय काय होतं तुझं? पहिलं ते कवन समजा तू लिहिला, 150 आरत्या तू लिहिलेल्या आहेस, मग ते एखादं पहिलं कवन आणि आताचं कवन, मग याच्यामधला तो प्रवास मधलं त्यातनं तुझा तो विकास कसा होत गेला असं? परमपूज्य गुळवणी महाराजांची कृपा झाल्यानंतर 1 वर्षाने मला नवनाथांविषयी आमच्या घराण्यात भक्ती श्रद्धा आहेच, परंतु त्याच्याविषयी ते सतत त्याचं पारायण केलं जायचं घरातल्यांकडनं. मी पण पारायण त्या वयामध्ये केली. ते कळतही नव्हतं कॉन्टेक्स्ट त्याचा. पण एक 16व्या वर्षानंतर आणि त्याच दरम्यान गुळवणी महाराजांची कृपा झाली. तर त्यावेळेस मग त्याचे अर्थ समजायला लागले. आणि गुळवणी महाराजांची कृपा एवढी मोठी आहे की जी शब्दात सांगूच आपण नाही शकत. बरोबर. की गुरुकृपा ही अनिर्वाच्य आहे. बरोबर. आणि मग त्या अनिर्वाच्यतेचा एक इम्प्लिमेंट जे म्हणतो त्याचं हे बाय प्रोडक्ट आहे. तर ते कसं झालं तर ते 2018 साली 17-18च्या दरम्यान जे मी नवनाथ भक्ती सार इतक्या वर्षात घरात वाचलं जात होतं किंवा मी वाचत होतो, तो एक कॉन्टेक्स्ट डोक्यात होता. मग तो जवळजवळ एक 6 महिन्याच्या पिरियडमध्ये ते थोड्या ओव्या यायला लागल्या डोक्यामध्ये. मग मी जसं यायचं तसं लिहून काढायचो. मग ते लिहून काढल्यानंतर मग त्याचं एक संकलन केलं आणि मग तसं ते ठेवून दिलं होतं. आणि मग 2023 साली ते प्रकाशित करण्याचा योग आला. अच्छा अच्छा. बरं. आणि ज्या आरत्या आता 150 आरत्या झालेल्या आहेत लिहून, मग त्यातली अशी कुठली आरती की जी तुला खूप भावते? म्हणजे असं एकांत असेल किंवा खूप भरून आलं असेल, त्यावेळेला तू ती आरती असा गुणगुणतोस किंवा तुला ती खूप अगदी म्हणजे हृदयाच्या कप्प्यात ठेवावी अशी, त्यापैकी कुठली आरती आहे?
अशा बऱ्याच अर्थ आहेत. त्यातली कारण की एखादी? एखादी म्हणजे परमपूज्य गोळवणी महाराजांविषयीची आहे आणि थोरल्या स्वामी महाराजांवर पण झालेली आहे. बर बर. त्यातल्या काही ठराविक आरत्या आहेत त्या मला भावतात. बर. म्हणजे एक शब्द कला एक वेगळी असते, परंतु आपण त्या जे महाराज लिहून घेतात, सुचवतात, लिखवतात आपण म्हणतो, तर ते करत असताना तो जो आत्मीय आनंद मिळतो आणि तो जो मिळतो, तर ती अवस्था जर मी आत्ताही ती काढून वाचली कुठली आरती, तर तोच परत तो आनंद येतो. अच्छा. अशा काही आहेत आरत्या. म्हणजे आईला जी सगळी लेकरं सारखीच असतात, आवडती असतात, तसं सगळ्या आरत्या म्हणजे मनाच्या त्या याच्यात आहेत असं म्हणायला असं हरकत नाही. हा. कारण की त्या वेळात काय झालं की माझं मराठी वाचन खूप झालं होतं, परंतु अनुभव नव्हता 16व्या वर्षापर्यंत. आणि परमपूज्य गोळवणी महाराजांमुळे अनुभव मिळाला. अनुभव मिळाल्यानंतर मग त्या आरत्यांचे अर्थ काय किंवा शब्दार्थापेक्षा लक्षणार्थ काय, त्याचा भावार्थ काय, याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल. कधी कधी लिहून झाल्यानंतर कळायचंच नाही की ह्याचा अर्थ काय, असंही कधी कधी वाटायचं की हे काय लिहिलंय आपण. त्यामुळे असं म्हणू शकता की सगळं महाराजांनीच लिहून घेतलेलं आहे. नाही, कसं आहे की म्हणजे जो तुम्ही जे सांगतायत प्रपंच आणि परमार्थ, त्याची सांगड त्याला लहान वयातच जमलेली आहे. की आपण काय करतो, नाहीतर आपला प्रपंच तरी वेडावाकडा होतो आणि मग तो वेडावाकडा प्रपंच बाजूला ठेवून नाही मला देवाचं काही करता नाही आलं म्हणून आपण इकडे वळतो. म्हणजे दोन्ही स्टेजवरती आपण बॅलन्स करू शकत नाही. तुला ते लहान वयामध्येच जमलंय असं आता ह्या सगळ्या चर्चेमधनं मला लक्षात येत आहे. याचं खरं तुम्ही जे सांगताय त्याच्या मागे बरीच लोक कारणीभूत आहेत. आणि त्या वयामध्ये मी असं समजतो की खूप चांगली लोक मला भेटली. तर गोळवणी महाराजांच्या जे प्रत्यक्ष अनुग्रहित असणारे श्री प्रशांत खळे हे नवी मुंबई इथे असतात, त्यांचा सहवास लाभला. तर त्यांच्यामुळे मला गोळवणी महाराज काय की त्यांनी सदेह त्यांना पाहिलेलं होतं, त्यांच्याकडनं प्रत्यक्ष अनुग्रह झाला होता, परंतु तो कृपा ती मॅनिफेस्ट कशी होते आणि ती मॅनिफेस्टेशनचं एका पद्धतीचं एक ओढा असतो, ओढ्याला ती पाणी असं सुटल्यावर सगळीकडे जातं ना, असं ते त्यांनी छान बांध घालून दिला. बरोबर. तर मी प्रयत्न करतो की त्यांचा शिकवण फॉलो करायची. बरोबर. आणि मी काय पूर्णपणे मला सगळं जमतच असं नाही, तर पण तो खळे काकांमुळे आणि त्यांच्या मिसेस त्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे मला बरंच चांगल्या प्रकारचे या बाबतीत अध्यात्माचे एक दृष्टिकोन मिळाला. बरोबर. तसंच परमपूज्य माई महाराज म्हणून औरंगाबाद इथे जालन्याच्या माई महाराज, त्यांच्या लहान बहिणी ताई महाराज चाटुपाळे या जालन्याच्या आहेत, त्या दत्त संप्रदायाचं कार्य करतात. आणि परमपूज्य माई महाराज या ज्या आहेत ते विशेष करून तुळजाभवानी देवीचं त्यांचं कार्य आहे आणि त्यांचा प्रसाद आहे. तर त्यांचं चांगलं मार्गदर्शन मला मिळालं त्या 20-21 सालानंतर. सो त्यामुळे 19 नंतर असे चांगले लोक, विभूती असं म्हणू शकतील असे व्यक्तिमत्व मला त्यांचं दर्शनच घडलं म्हणावं. कारण की मी सुद्धा प्रोफेशनल लाईफ जगत असताना किंवा नॉर्मल लाईफ जगत असताना अशा अनेक प्रकारचे लोक भेटतात की जे सर्वसामान्य पद्धतीने जीवन जगत असतात, इन्क्लुडिंग मी. परंतु एक तो जो थॉट असतो, तो थॉट देण्याचं काम जे असतं ते ही अशा पद्धतीची लोक माझ्या आयुष्यात छान आली. त्यामुळे मला तुम्ही जे म्हणतात की हे कसं इम्प्लिमेंट झालं किंवा ह्याला कशी वाट मिळाली ते बरोबर. आणि आता आपण जी चर्चा केली ना की तुम्ही जे ऐकता त्याचं मंथन होणं ते गरजेचं आहे, त्याचं चिंतन होणं आणि मग ते पुढे आचरणात आणणं महत्वाचं आहे. तर जसं भागवताला गेलं नुसतं श्रवण केल्याने पण दोष नाहीसे होतात, पण ते क्षणिक असतं. तू जी चालली आहे तुझी वाटचाल त्याच्यामध्ये तू श्रवण पण करतोय, त्याचं चिंतन करतोय आणि मग त्या चिंतनातनं ते कागदावरती उतरवल्या जात आहे. मग आपण म्हणजे असे अनेक सत्पुरुष तुझ्या भाग्याने, काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आई वडील आहेत किंवा तुझ्या घराण्यामधले सत्पुरुष आहेत, नाथ संप्रदाय आहेत, ही सगळी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. आणि जसं माऊली म्हणतात की गतजन्माची पुण्याई आणि या जन्माची कमाई आणि गुरुकृपा, असं सगळा मेळ तुझ्या जीवनात झालेलं मला दिसतं या ठिकाणी. ही सगळी वडिलांची आणि पूर्वजांचीच कृपा आहे आणि सत्पुरुषांचीच कृपा आहे. बरोबर. मी एक माध्यम आहे, माध्यमाच्याही पलीकडे जायचा प्रयत्न आहे. कारण की गोळवणी महाराजांनी हेच सांगितलेलं आहे
की तुम्हाला एकदा तुमच्याकडे शक्तिपात झाला तर तुम्ही त्या शक्तीच्या सुद्धा पलीकडे जायचं. बरोबर. किंवा शक्तीच्या पलीकडे म्हणजे कसं की तो एक तुम्हाला एक कॉन्शियसनेस येतो, तो प्रत्येक शक्तिपात झालेल्या साधकाला येत असतो. त्या कॉन्शियसनेसवर विश्वास ठेवून, शास्त्रमर्यादा पाळून आणि जी महाराजांनी घालून दिलेली आहे त्या शक्तीच्या नुसार कार्य करणं, आणि ते कार्य करण्याला सद्गुरूच समर्थ आहेत. आपण साक्षी भावाने ते बघणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे लौकिक आणि अलौकिक दोन्ही आयुष्यामध्ये मार्गक्रमण करताना जे काय होतंय ते गुरु महाराजांच्या कृपेने होतंय. परंतु आपल्या इच्छा असतात ना, आता मी सुद्धा, जरी तुम्ही म्हणतात एवढ्या लहान वयात सगळी कृपा झालेली आहे वगैरे वगैरे, मला सुद्धा ज्या काही जसं लौकिक किंवा आपलं मटेरियलिस्टिक भावना असतात तसं मला देखील आहेत. सो तो पण एक भाग टाळून चालणार नाही. हे तारेवरची कसरतच आहे आणि ही माझी खूप वेगळी असं नाही, सगळ्यांसारखीच आहे. फक्त एक महाराजांची कृपा म्हणेन मी की ते सतत जागृत राहावं लागतं. कुठे चुकतोय कुठे चुकतोय कुठे चुकतोय, आपण चुकू न देणं बरोबर हे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रत्येक साधकाची एक वैयक्तिक जर्नी असते, प्रत्येकाला त्याच्या थ्रू जावंच लागतं. बरोबर. मग तुझ्या मते आता हे सगळं अध्यात्म म्हणजे नेमकं काय बरं? आता ह्या मी एवढा मोठा व्यक्ती नाही की अध्यात्म म्हणजे काय. नाही, पण तुझ्या वयाच्या मुलांनाच कळू दे ना अध्यात्म म्हणजे नेमकं काय. तुला काय उलगडा झालाय त्यातनं? कारण की तू जे आधी धार्मिक आणि मग त्यातनं आध्यात्मिक हे शब्द फार सुंदर वापरलेस. मग तिथनंच सुरुवात कर हवं तर. स्वतःची ओळख करत जाणं. आणि एक याच्यामध्ये टेंबे स्वामी महाराज, आपण मुख्य ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे टेंबे स्वामी महाराजांनी एक आध्यात्मिक एक व्याख्या केली आहे अध्यात्माची. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे अध्यात्म. जीव आणि शिव, आपण जीव आहोत हे तर हा कॉन्शियसनेस आपल्याला आहे की आपण मनुष्य योनीतून जन्माला आलेलो आहे. आपल्याला सगळे विकार आहेत, सगळ्या आपल्या अवस्थेतून आपल्याला जायचं आहे. परंतु आपल्याला शिवाकडे जायचं आहे. शिव म्हणजे काय ते सांगणारे महाराज. आणि ते त्या मार्गावर चालले, त्यांच्या गुरूंच्या कृपेने चालले. ते त्या अवस्थेला पोचून त्याच्या पलीकडे गेले, अवस्थातीत झाले. तर हे जीव शिवाची जी जर्नी आहे ती करत जाणं, तेच अध्यात्म आहे. एवढंच माझी समज आहे. अच्छा, बरं. मग त्यातनं म्हणजे आता टेंबे स्वामी महाराजांचं तू जे लिखाण सुरू केलेलं आहे, मग तिकडं त्यातनं वळालास का तू? म्हणजे ती जिज्ञासा कशी निर्माण झाली लिखाणाची? कारण किंवा टेंबे स्वामी महाराज हे तुला म्हणजे हे थोरले स्वामी महाराज आहेत, साक्षात दत्तावतारी, हे कसं काय म्हणजे समजलं तुला? टेंबे स्वामी महाराजांचं जसं मी सांगितलं की मी संत चरित्र जास्त वाचलेली आहेत. तर संत चरित्राचं वाचन झाल्यामुळे संतांची भूमिका लक्षात येते. शाब्दिक आधी अर्थ समजायला लागले की मग नंतर कळालं की हे लीला करतात. जसं स्वामी समर्थ महाराज आहेत, टेंबे स्वामी आहेत, माणिक प्रभू आहेत, किंवा असे अवधूत वृत्तीचे सगळे लोक विभूती आहेत. मग हे असं का करतात? हा एक लहानपणी पण पडायचा प्रश्न की हे असं का करतात. तर मग त्याच्या मागची जी जिज्ञासा होती ती मग जसं सांगितलं की एक चांगले सत्पुरुष आणि विभूती संपर्कात आल्या की ज्यांनी खरं अध्यात्म ते जगतात. आणि त्यांच्याकडे बघून मग आपल्याला आपल्या चुका देखील कळतात आणि काय कुठे जायचं ह्याच्यावरचं मार्गदर्शन पण होतं. त्यांनी ती गोष्ट बोलू दे किंवा न बोलू दे. जसं टेंबे स्वामी महाराजांचाच एक सुंदर अभंग आहे की सदा संतापाशी जावे त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न देती ऐकाव्या त्या गोष्टी, वासू म्हणे संत. असं त्याचा एक कॉन्टेक्स्ट मी तुम्हाला सांगतो की महाराजांचं असं म्हणणं की संतांच्या जवळ जाऊन बसणं. बरोबर. आणि संतांच्या जवळ जाऊन बसणं, त्यांनी उपदेश काही केला नाही केला तर त्यांचे जे बोलणं असतं त्या गोष्टी सुद्धा उपदेश होऊन जातात. आणि तो जो असतो तो संघच महत्वाचा असतो. बरोबर. सत्संगती आणि विवेक हे संतांकडे गेल्याने प्राप्त होतात, ह्याचा असा मला अनुभव आहे. ते किती इम्प्लिमेंट मी प्रयत्न करतोय, किती झाले ते माहित नाही, परंतु प्रयत्न चालू आहे. बरोबर. म्हणजे संत संगती खूप महत्वाची आहे. आणि आज आता आपले जे नवयुवक आहेत आपण त्यांना पण हेच सांगू शकतो की संगत याविषयी थोडंसं मग पुढे सांगणार की आता तुझ्या वयाची मुलं आहेत बाबा, खूप सावधान राहायला लागतं. कारण की या प्रवासामध्ये
महाराज परीक्षा अशा पद्धतीने घेतात की बरेच लोक आपल्या संपर्कात येतात. आपली आध्यात्मिक बाजू, धार्मिक बाजू किंवा आपल्या पारिवारिक बाजू जी आहे ती सगळी बघून लोक येतात. प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात. हेतू ओळखण्याची एक सेन्स जो असतो तो डेव्हलप व्हायला प्रत्येकाकडे तो असतोच नसतोच असं नाही, परंतु तो डेव्हलप होत जातो या सगळ्याच्यात. आणि तो कसा होतो की अनुभवातून. अनुभव जसा व्यावहारिक, आध्यात्मिकतेमधला पण व्यावहारिकता आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आध्यात्मिक दिसते पण त्याच्या मागे त्याचा बेस काय, त्याचं आचरण कसं आहे, ह्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी डिसाईड होतात. तर त्यामुळे, आणि हे टेंबेस्वामी महाराजांचं तर ब्रीदवाक्यच आहे, आचार व्यवहार आणि आचार विचार आणि व्यवहार. बरोबर. याचा जो सांगड घालू शकतो तो अध्यात्म मध्ये प्रगती करू शकतो, असं महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्या नवयुवकांनी काय केलं पाहिजे फ्रेंडशिप करताना थोडक्यात. आणि कसं होतं आता हा सगळा तुला बेस मिळाला, त्यामुळे जीवनात जी संकट आली त्याच्याकडे तू एका वेगळ्या सकारात्मकतेने बघितला. आणि मग तिथेच आपल्या नवयुवक काय होतं की त्याला हा बेस नसतो, त्यामुळे ते घाबरतात, डिप्रेशन मध्ये जातात. मग अशा वेळेला हे उपयोगी पडतं ना अध्यात्म. मग हे कशा पद्धतीने, तुला एखादा असा प्रसंग सांगता येईल का की तुझ्या सोबत जी लोक होती ती घाबरली पण तू काही घाबरला नाहीस? तुला असाही प्रसंग आले की मी पण घाबरलो, परंतु त्याच्यामध्ये मला एक कन्फर्म होतं मनामध्ये, ती एक धारणा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा एक विश्वास म्हणा, तो म्हणे आपले गुरु महाराज आपल्या पाठीशी आहेत. कितीही काही झालं, आपण कितीही संकटात असलो, किती दुःखात असलो तरी त्यातून बाहेर काढायला महाराज समर्थ आहेत. आणि त्यांच्याकडे धावत जाणं हे मी करत आलेलो आहे. कारण की ते तारणहार आहेत हे आपल्याला, हे तर गोष्ट कन्फर्म आहे. तसं मग जे नवयुवक आहेत की ज्यांना या सगळ्या मार्गाची आवड आहे, त्यांनी धार्मिकता, आध्यात्मिकता अशा लोकांशी ते भेट घेत असतात. तर मुळात त्यांनी स्वतः आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. मुळात जसं टेंबेस्वामी महाराजांनी सांगितले, संगती आणि विवेक हे दोन फॉलो केलं पाहिजे. की विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे जी काही गोष्ट घटना तुमच्यासोबत घडतीये त्याचा साक्षीभावाने विचार करणं. की निर्हेतू काही असू दे, परंतु काय म्हणजे ह्याच्या मागचा उद्देश काय, आणि ते आपला जो ध्येय आहे, आपलं ध्येय फॉर एक्झाम्पल असं असेल की आपल्याला दत्त महाराजांची भक्ती करायची आहे, पूजा करायची, व्हॉट एव्हर त्या संबंधित आपल्याला काही करायचं आहे, मग त्याला अलाइन्ड जे काही कार्य आहे ती करणारी लोक कशी आहेत. आता एखाद्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं आणि तो व्यक्ती सुरू करतो, पूजापाठ करणं सुरू करतो. मग काही जाणकार व्यक्ती असतात, ते त्याला सांगतात की बाबा नाही रे, असं नाही, असं करायचं, तसं करायचं. मग हा म्हणतो मी आत्तापर्यंत केलेलं सगळं निष्फळ का? तर ते निष्फळ असतं की नसतं ह्याच्यावर मग इतरांचा इन्फ्लुएन्स येऊ न देणं. काही गोष्टी चुकत असतात, काही गोष्टी बरोबर होत असतात, परंतु ते होत असताना आपण आपलं सत्सद्विवेक बुद्धी वापरणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की जोपर्यंत संत आपण ओळखू शकत नाही, ही एक अध्यात्मामध्ये, म्हणजे मी जेवढं वाचन केलंय किंवा जेवढं मी अनुभवलं आहे की संतांची ओळख होणं हे खूप अवघड आहे. त्यासाठी स्वतः संत व्हावं लागतं, असं टेंबेस्वामी महाराजांनीच एके ठिकाणी म्हटलं आहे. कारण की हे सगळे जेवढे संत सत्पुरुषांची चरित्र वाचनात आली त्याच्यामध्ये सगळे सर्वसामान्य रीतीनेच जन्माला आले आणि त्यांनी काही आणि त्यांचं कार्य सुद्धा होतं ते सगळं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून केलेलं कार्य होतं. त्यामुळे हे करत असताना त्यांची दृष्टिकोन जो होता तो त्यांचा आपण सांगूच नाही शकत. त्यासाठी तुम्ही तेवढं शरणागत व्हायला लागतं. सरेंडर होणं महत्वाचं आहे. आणि आजचा युवक तिथे कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाही. थोडं शरणागती होत असेल, म्हणजे मला इतरांचं माहित नाही, परंतु मुख्यतः लोक इन्फ्लुएन्स्ड जास्त होतात. बरोबर बरोबर. कारण की आज एवढी साधनं उपलब्ध आहेत, झटपट हवंय सगळ्यांना. एखाद्या अंगठीने काम झालं तर बरं. की त्यामुळे असं होत जातं की कोणाचं ऐकायचं. कारण की पहिलं म्हणजे आई वडिलांचं ऐकावं. बरोबर बरोबर. जे मी स्वतःला पण सांगतो. आणि नंतर जे तुम्हाला गुरुतुल्य वाटतात किंवा जे तुम्हाला मार्गदर्शक आहेत असं तुम्हाला वाटतं, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. ते जर अनुकूल नसतील तर मग सरळ टेंबेस्वामी महाराजांनी सुचवलेला एक सुंदर मार्ग आहे की
त्यांच्याकडे एक व्यक्ती आले होते. तर त्यांनी अतिशय कळकळीने त्यांना येऊन विचारलं की महाराज, आम्ही सगळे प्रपंचामध्ये अडकलेले लोक आहोत. तर महाराज म्हणले की मग, तर ते म्हणाले की मग आमच्यासारख्या व्यक्तीने काय करावं, आम्हाला ईश्वर प्राप्ती कशी होईल, ईश्वर अनुग्रह कसा होईल, किंवा ईश्वराविषयी आमची कशी तळमळ कशी लागेल. महाराज तुमच्याकडे आम्ही बघतो, आम्हाला खूप आजच्या भाषेत गिल्ट येतं, तर असं नाही व्हायला पाहिजे ना, तर आता तुमच्याकडे आम्हाला मार्ग दाखवा. तर महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलं होतं की आपल्या ते मराठी होते ज्यांनी विचारलं, त्यांनी म्हणे ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथी भागवत असे जे आपल्या मराठी मातीमध्ये जन्माला आलेले ग्रंथ आहेत, आणि आपल्या या परिप्रेक्षात जे याच मातीमध्ये होऊन गेलेले आहेत, असे जे सगळे संत, दासबोध पण आहे, तर असे सगळे विभूतींनी लिहून ठेवलेले आहेत, ते मार्गदर्शक आहेत साधने कुठल्याही आध्यात्मिक धार्मिक वाटचालीमध्ये. याचा जर तुम्ही ह्यापैकी एका ग्रंथाला शरण जाऊन त्याचा वाचन केलं, पारायण केलं, किंवा त्याच्याविषयी मनन केलं, चिंतन केलं, तर तुम्हाला तुमचीच वाट गवसत जाईल, असं महाराजांनी त्याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. बरोबर आहे. नाही, ते आत्ता तू जे सांगितलं ना, ते खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो, नुसतं वाचन करतो, मनन चिंतन होत नाही, त्यातनं बोध घेणं महत्वाचं. बरेच लोक पारायण करतात, पारायणाचे उत्सव सुरू होतात, तर काही हरकत नाही, परंतु तुम्ही ते पारायण किती आत उतरवता हे पण महत्वाचं आहे. आचरण, मनन चिंतन खूप महत्वाचं आहे, कारण की ते झालं नाही तर मग तुम्ही शाब्दिक छलच झाला ना तो तुमच्या मनाशी, की तुम्ही त्याचे किती अर्थ लावणार. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे आचरणावरून थोरले स्वामी महाराजांच्या बद्दल बरेचदा आक्षेप घेतला जातो की कर्मकांडी होते, आणि मग याविषयी काय, म्हणजे तुझे विचार, कसं बघतोस तू याकडे? कर्मकांडी होते म्हणजे कोणत्या अर्थाने विचारताय? म्हणजे ते कर्मठ म्हणूनच त्यांना की आपले जे दैनंदिन त्यांची असायची अगदी ती होणारच त्यांची त्या पद्धतीने, किंवा ज्या पद्धतीने भिक्षा मागणार, संन्यासाचे जे काय नियम होते ते काटेकोरपणे पाळत होते. म्हणजे त्यांची जी स्वतःची नियमावली होती स्वतःसाठी, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ती पाळली होती. मुख्यतः संन्यासानंतर त्यांनी तर जास्त पाळली, परंतु त्यांचा पूर्वायुष्याचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा वाचन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचं बाय बर्थच ते अतिशय एकनिष्ठ होते. एकनिष्ठ कशाला, की स्वतःला. म्हणजे त्यांनी त्याच्यातून चरित्रात असं आपण लक्षात येतं वाचताना की महाराजांनी जे काही हातात घेतलं कार्य, म्हणजे अगदी त्यांचा संन्यास, मौजीबंधन झालं. मौजीबंधन झाल्यानंतर त्यांना जी काही उपासना मिळाली गायत्रीची आणि पंचायतन पूजेची, ती त्यांनी फॉलो केली निष्ठेने. त्या आश्रमामध्ये ते होते, बाल्यावस्थेत होते, ब्रह्मचारी आश्रमात होते. तर ते कसोसीने पाळणं हा गुण त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे, आणि तसं कर्मठ प्रत्येकाने असावं. मग ते प्रोफेशनल लाईफ असू दे किंवा धार्मिक आध्यात्मिक लाईफ असू दे. आणि मुळात महाराजांनी जेव्हा जीव आणि शिवाकडे जातो तेव्हा हे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ सगळं काही राहतच नाही. ती अवस्था प्रत्येकाची एक आंतरिक अवस्था असते. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे कर्मठ म्हणजे एक प्रकारे ती नियमावली, आपण काय करतो जेव्हा प्रोफेशनल लाईफ असतं ती नियमावली आपण फॉलो करतो, बरोबर. ते आपलं पंचिंग झालं पाहिजे, किंवा तिथे जाऊन जे करायचं ते आपण वेळा पाळतो. पण इकडे अध्यात्मामध्ये मग आपल्याला एक्सक्युजेस सुचायला लागतात, आणि मग तिथे तो आपण खाली घसरतो, असं होऊ शकतं बऱ्याचदा. परमपूज्य गुळवणी महाराज तसेच बाकीचे जे संत आहेत परंपरेतले आणि दत्त संप्रदायातील बऱ्याच सत्पुरुषांच्या चरित्रात विशेष करून असं वाचनात आलंय की सर्वांनी सद्गुरु उपासना तर दिलीच आहे, त्या जे शरणागत झालेला आहे त्याला, परंतु विशेष करून त्यांनी कुळाचार फॉलो करण्याविषयी ते आग्रही राहिलेले आहेत. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कुळाचार करत नाही, कुळाचार केला न केल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, आणि प्रॉब्लेम सुटक्यासाठी तुम्ही आमच्याकडे येतात. मुळात ते तुम्ही, तुमच्या हातात किल्ली आणि तुमच्या हातात चावी आहे, तर तुम्ही मुळात ते पहिलं करा. म्हणजे बहुतांश सत्पुरुषांनी बऱ्याच जणांना आपले कुलाचार फॉलो करायला सांगितले, किंवा कोणाला माहीत नसेल, कालोगामध्ये परंपरा खंडित झाल्या असतील तर महाराजांनी त्याच सुचवल्या असतील किंवा त्या पुन्हा चालू करायला सांगितल्या असतील. हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे सद्गुरु कृपा किंवा अनुग्रह जे केला जातो, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते पूर्ण एक वेगळं जग आहे. आता सगळे आपण साधक आहोत, दीक्षित आहेत, तर त्यामुळे ते तुम्ही अनुभवतच असाल की ते जगच वेगळं आहे.
आणि ते जग ते जरी मल्टी डायमेन्शनल आहे, जसं तुम्ही म्हणाला की पृथ्वी तत्वाच्या पलीकडे जायचं हे सगळं हे, परंतु इथली ही जे पंचतत्व आहेत ती पण समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. बरोबर. आणि त्यात सुद्धा गुरुकृपा आहे. तर त्या प्रत्येकाला न्याय देऊन आपण माणूस म्हणून वागणं आणि आपलं सगळं शास्त्रमर्यादा पाळत आणि कुलमर्यादा पाळत सगळ्या गोष्टी फॉलो करणं हे महत्वाचं. आता कुळधर्माविषयी आपण ऐकलं की सगळ्या संतांनी सत्पुरुषांनी सांगितलं की तुम्ही तुमचं कुळधर्म करा, कारण की तुमची जी कुळदेवी असते तीच तुम्हाला सद्गुरूंकडे घेऊन जाते तिथपर्यंत, म्हणजे ती त्या ठिकाणी महत्वाचा रोल प्ले करते, तुमच्या प्रपंचाची जबाबदारी. मग आता कुळधर्म कुळाचारासोबत श्राद्ध पक्ष पण किती महत्वाचे आहेत याविषयी पण थोरले स्वामी महाराजांचे विचार तू फार सुंदर मांडलेले आहेत. तर तो पैलू सांग मला, म्हणजे आपल्याला कथा भागापेक्षा महाराजांनी सांगितलेला विचार फार मोलाचा आहे. याच्यामध्ये तो विचार, ती कथा वाचत असताना, कथा खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ज्याचं पक्ष करायला श्राद्ध करायला सांगितलं, पितृऋण होतं त्या व्यक्तीवर. तर ते का होतं, कारण की त्याने निर्वंश अशा नातेवाईकाची संपत्ती घेतली होती. आणि ती म्हणजे आपण आपल्या जे काही पूर्वज असतील घरात, तर त्यांचं शास्त्र नियमाप्रमाणे सगळ्या कुळाच्या कर्तव्य श्राद्ध पक्ष केलंच पाहिजे. परंतु त्या कथेमध्ये असं आहे की ती स्त्री जी होती तिला वारंवार गर्भपात होत होता. मग ती महाराजांना विचारायला आली की महाराज असं असं होत आहे. मग महाराजांनी ते सांगितलं. तर संत सत्पुरुष हे मुळात जसं गोंदवलेकर महाराज सांगतात की मी इथे काय म्हणतात साखर अमृत वाटायला बसलोय आणि लोक इथे चरणे फुटणे मागायला येतात. परंतु असं असून सुद्धा महाराज सगळ्या संतांनी आधी माणसांचं जे त्यांच्या शरणागत झालेले आहेत त्यांचं जे पारमार्थिकच्या आधी प्रपंच सॉल्व्ह केलेले आहेत. कारण की त्यांना माहिती होतं की हे जर आधी केलं नाही तर मग हे लोक इथे वळणारच नाहीत. तर ह्याच्या मागचं सांगण्याचा उद्देश हे का, कारण की त्यांनी ते एक पॉइंट आउट करून सांगितलं की कोणीतरी निर्वंश तुमचा राहिलेला आहे व्यक्ती, त्याचं तुम्ही संपत्ती तुम्हाला 25,000, त्या काळातली 25,000, ती व्यक्ती बरीच श्रीमंत होती जी स्त्री आली होती. मग तेव्हा तिला सांगितलं, तर मग त्यांनी ते करायला लावलं. आणि मग महाराजांनी करायला लावल्यानंतर मग त्या स्त्रीला मूल झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या पण पलीकडच्या आहेत. परंतु अध्यात्मामध्ये जेव्हा आपण या गोष्टी वाचत असतो ते सूक्ष्मपणे वाचायला लागतात. त्याला फक्त विज्ञानाचे रूल लागून चालत नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे मुळात संतांनी जे सांगितलंय ते कुळाचार आणि जे शास्त्र मर्यादा ती पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांचे भक्त म्हणतो म्हणून. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. त्यांनी तुमच्या आध्यात्मिक वाटचालीकडे अडथळे, मला वाटतं महाराजांची पण एक जणांचं काहीतरी पैसे द्यायचे बाकी होते तर त्यांना ती पुढे जाता येत नव्हतं. थोरले स्वामी महाराजांच्या जीवनात ती कथा येते. मला एक आश्चर्य वाटतं की आतापर्यंत अनेक चरित्र त्यांच्या वाचनात येतात सगळ्यांच्या, पण तुला ती दृष्टी वेगळेपण त्यांच्या लीलांमधलं कसं, म्हणजे तू सांगू शकतोस की ते समजायला लोक चुकतात. तुम्ही कुठल्या बाबतीत चुकला? मला जास्त त्यांचं खूप कडक वाटलंय. म्हणजे ते असं वाटलं की बापरे, म्हणजे थोरले स्वामी महाराज म्हणजे थोरलेच आहे बापरे. थोडस म्हणजे ती आदरयुक्त भीती म्हणतात तशी. आता एक सुंदर प्रसंग आहे की महाराजांचं हे एक डिपिक्शन केलं गेलेलं आहे की महाराज असे होते तसे होते. कारण की चरित्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी असे उल्लेख असू शकतात. कारण की टेंबे स्वामींवर इतक्या मोठ्या प्रमाणात लिखाण झालेलं आहे आणि वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तींनी त्यांच्यावर लिखाण केलेलं आहे, त्यांच्या प्रत्यक्ष ते देहात असताना आणि देह समाधीनंतर सुद्धा. त्यामुळे आपल्याला बरेच संदर्भ लक्षात आहेत. परंतु आजच्या काळामध्ये त्याचं सिक्वेन्स लावताना किंवा त्याचं एक विचारशैली करताना आपण सजगतेने केली पाहिजे. कारण की तो काळ 19व्या शतक होतं आणि 20व्या शतकाची स्टार्टिंग होती. आज आपण 21व्या शतकात आहोत आणि स्वामी महाराजांचं आचार व्यवहार आणि विचार ह्या 3 ज्या त्रिसूत्री आहेत त्यातलं जे सार सांगण्याचं आहे प्रत्येक कथामधून ते आजच्या काळात घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. तो सार लक्षात आला पाहिजे ना, म्हणजे आसारामधनं सार घेणं यासाठी मग कशी दृष्टी हवी का, कुठल्या प्रकारचं वाचन करायला हवं, कशा पद्धतीने. आता म्हणजे आपण
आपल्या शेवटकडे येऊ की आपल्या ज्या आहेत साधक लोक आहेत, या मार्गावर जी आहेत किंवा नव्याने येणार आहेत, त्यांनी कशा दृष्टीने महाराजांचं जीवनचरित्र बघावं किंवा संतांच्या जीवनचरित्राकडे बघावं, की यातनं मी हे घ्यायला पाहिजे किंवा अशा प्रकारचं वाचन. मुळात डोकं रिकामं ठेवून वाचावं. कारण की संत चरित्र ही एक प्रकारे खूप जीवन मार्गदर्शकच असतात. कारण की आणि ते असताना आपलं एक जीवनपट चालू आहे आणि संतांचा जीवनपट चालू आहे, दोन्ही पॅरलली चालून बघावं. कंपॅरिझन होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही विभूती असू दे, त्यांनी प्रत्येक प्रसंगामध्ये कशा पद्धतीने डिसिजन मेकिंग केले, डिसिजन मेकिंग फॅक्टर हा जो संतांच्या चरित्रातला आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनातला आहे, ह्याच्यावरनं त्यांचं चारित्र्य निर्माण होतं. म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं जातं आणि आपलं चारित्र्य असतं. खरंय खरंय. त्यामुळे ते या डिसिजन मेकिंग जे आहे प्रत्येक आयुष्यातल्या घटनांचं, हे याच्यावर जास्त फॅक्टरवर लोकांनी विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, छोटी घटना आहे खूप, की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्ट गमावली तर आपल्याला किती दुःख होतं. तर उद्या समजा जाताना माझा मोबाईल हरवला तर मला दुःख होईल की अरे किती मी कष्टाने घरच्यांनी दिला होता आणि आपण सगळं आपलं सामान आहे त्याच्यामध्ये. टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रात खूप सुंदर उल्लेख आहे आणि गोळवणी महाराजांची ती खास आवडीची गोष्ट होती असं मी बऱ्याच ठिकाणी वाचलं. तर ती कथा अशी होती की 7 वर्ष टेंबेस्वामी महाराजांना राहायला सांगितलं होतं माणगावला. तर दत्त महाराजांनी त्यांना आदेश तसा दिला होता आणि 7 वर्ष त्यांनी तिथे मंदिर बांधून सगळ्या उपासना शास्त्राप्रमाणे ते करून तिथे राहत होते. आणि ज्या दिवशी 7 वर्ष झाले त्या दिवशी महाराज म्हणले सगळं सोडून जायचं. आणि त्या क्षणी त्यांनी त्यांच्या मिसेसला विचारलं की तुम्ही येणार का सोबत, महाराजांची आज्ञा झालेली आहे तर तुम्हाला घेऊन जायची सोबत. तर त्या पण तेवढ्या पतिपरायण होत्या आणि त्यामुळे त्या क्षणी त्यांनी सगळं सोडून द्यायला लावलं. सोडून द्यायला म्हणजे आता त्या महाराजांनी इतकं सुंदर मंदिर उभारलं, एवढं शास्त्रपूत आचरण करून तिथे सगळं वैभव दत्त महाराजांच्या कृपेने निर्माण झालं. तर आजच्या काळात जशी लोक होती तशी त्याही काळात होती. सो हे आता महाराज सोडून चाललेत, आता काय मग. म्हणजे लोकांना मुळात टेंबेस्वामी काय होते हे खूप कमी जणांना कळलं त्या काळात सुद्धा आणि आजच्या काळात सुद्धा. कारण की महाराज इतके, आणि कळणं म्हणजे ते संतच आहेत, संतांना संत होऊनच ओळखता येईल. परंतु आपल्याकडे हा पर्याय आहे की शरणागत होऊन त्यांचं मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थना करणं. तर ती कथेचा एंड असा आहे की महाराजांनी ज्या क्षणी सोडायला सांगितलं ते सगळं सोडून दिलं आहे. बायकोला त्यांनी सांगितलं की काही घेऊ नको सोबत. ते स्वतः फक्त पंचा, खाली धोतर, हातामध्ये पंचपळी पात्र, त्यांचे दत्तमूर्ती ज्या त्यांच्या सेवेत होते ते सेवा करायचे त्या मूर्तींची, पंचायतनाचा संपुट होता, असे एक ठराविक आणि एक तांब्या पण नव्हता बहुतेक सोबत. चरित्रात तसा उल्लेख आहे की म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू पण अगदी लिमिटेड. आणि बायकोला सांगितलं की 2 लुगडी, आणि तेवढं घेऊन त्यांनी घर सोडलं आणि ते वाडीला जाऊन राहिले. म्हणजे आजच्या काळामध्ये कसं शक्य आहे की गुरु म्हणजे दत्त महाराजांना समर्पित असं महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. बरोबर. समर्पित म्हणजे कसं, कारण की ते स्वतः आधी सगळे शास्त्रनिष्ठ होते ना. कर्मठ आपण जो विषय घेतला, मुळात ते स्वतः सगळ्या बाबतीत आचरण करणारे त्या पद्धतीने होते, म्हणून ते हे सगळं करू शकले. म्हणजे आपण ह्या क्षणिक सुखदुःखामध्ये अडकून बसतो, ते शाश्वत आनंदाच्या शोधात ही संत मंडळी असतात. आणि त्यांना तो गवसतो आणि तो गवसला आणि त्या गवसल्यामुळे त्यांना ते आत्मिक प्रेरणा मिळाली. महाराजां त्यांच्याशी बोलायचंच असं म्हटलं जातं. तर ते स्वतःच दत्त होते मुळात. आपण काय म्हणणार बोलायचं ते आपुलाची संवाद आपल्याशी, ही अवस्था जीवाची शिवाकडे जाताना होत असते, गेल्यावर होत असते. तर त्यामुळे तो त्यांचा झाला होता. आणि मला त्यात एक घटना सांगायला आवडेल की त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्यांना टेंबेस्वामींच्या आधी समाधी सिद्धी झाली होती. त्यांना निर्विकल्प अवस्थेची समाधी प्राप्ती त्यांच्या गृहस्थाश्रमातच झाली होती आणि ते बघून टेंबेस्वामी देखील अचाट पडले होते. बरोबर. म्हणजे अशा महान विभूतिमत्वाची अर्धांगिनी, हिचं सुद्धा किती मोठं भाग्य असेल आणि तिची स्वतःची तयारी असेल म्हणून ती त्यांची मिसेस होऊ शकली. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हा एक खूप एका हळवा भाग आहे तो
भक्तांच्या दृष्टीने महाराजांच्या चरित्रातला. बरोबर. आपण त्या क्षणिक सुख दुःखात अडकून बसतो. मग हे आता महाराजांचं चरित्र बघताना त्यातनं आपल्याला नित्यनेम महाराजांचा घेण्यासारखा आहे. तर मग थोडक्यात आता पण शेवटकडे येताना तुम्हाला काय करावं नेमकं, म्हणजे ही अध्यात्माच्या वाटेवर आपली गाडी कुठे घसरणार नाही? कारण की खूप आज आपण बघतो ना, इतकी माध्यम आहेत, तुम्ही पुढे चालले ना तुम्हाला मागे खेचणारी. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा सगळीकडे बाजार झालेला आहे. म्हणजे तिथे सुद्धा सगळ्यांनी प्रपंच आणलाय थोडक्यात, म्हणजे त्या परमार्थाचा सुद्धा लोकांनी प्रपंच करून टाकलेला आहे. मग तिथे एक अशी काय करावं बाबा, की म्हणजे आपण तिथे असं टिकून राहू? मला जे चांगल्या चांगल्या विभूतींनी सांगितलं तेच मी इथे सांगायचा प्रयत्न करेन, की कंटिन्युअस आपल्या आराध्याशी आणि आपल्या गुरु महाराजांशी, जे काही कोणी तुमचे आराध्य आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं. ते देहात असू दे, देहात नसू दे, समाधीत असू दे, त्यांच्याशी सतत संवाद साधणं, आत्मनिवेदन भक्ती करणं. त्यामुळे काय होतं की तुम्ही सजग राहता. एखादी गोष्ट तुमच्याकडनं चूक घडत असेल किंवा तुमचं असं वाटत असेल की हे करतोय म्हणजे नाही करायला पाहिजे, पण तुम्ही काही कारणावश करत असाल, तर ते सतत तुमचं अनुसंधान असल्यामुळे ते कंटिन्युअस तुम्हाला ते एक आतून ती प्रेरणा मिळते की नाही, हे नाही करायला पाहिजे आपण, किंवा आपण हे करतोय ते चुकीचं आहे आणि काय करायला पाहिजे हा सुद्धा आवाज मग तुमचं असं कंटिन्युअस अनुसंधान असलं की एक मिळतो तुम्हाला आतून. मग साधारण दैनंदिन आता कसं आहे, प्रत्येकाचं लाईफ खूप बिझी झालेलं आहे. मग ते म्हणतात की आम्हाला हे सगळं करायला वेळ नाहीये, तर त्यातनं त्यांनी वेळ कसा काढावा, किंवा त्यासाठी काय सांगू शकशील तू कसा वेळ काढतोस आणि सगळं हे करायला? मुळात गुळवणी महाराजांनी सगळं इतकं सोपं करून ठेवलेलं आहे की दैनंदिन साधना करणं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुमचा काही घरामधल्या ज्या पद्धती आहेत त्याच्यानुसार देवपूजा वगैरे करणं, ते नियमित देव जर एखादी व्यक्ती करत असेल घरातली आणि बाकीच्यांनी नमस्कार केला, तर ते त्या देवापुढे आपलं सगळं मांडणं, हे केल्याने पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण की काय, आजच्या काळात जसं तुम्ही म्हटला की काय करायला पाहिजे, आता माझ्या संपर्कात असे काही लोक आले की ते संसार तर करतातच, प्रपंच चालू आहे, पण इतकं भरमसाठ करतायत बाकीच्या गोष्टी की ते त्यांना आता ह्याचं टेन्शन आलंय की हे मी सगळं कॅरी फॉरवर्ड कसं करू. कारण की तुमच्या मुळात एक गोष्ट आहे की तुम्ही एक गोष्ट चालू करता, ती चालू ठेवल्यानंतर जसा आपल्याला जसा देवाचा लळा असतो तसं देवाला पण भक्ताचा लळा असतो ना. खरंच बरं. की तो लळा मग तुम्ही ते एक प्रकारची एक फ्रिक्वेन्सी सेटअप करता ना, मग ती फ्रिक्वेन्सी अशी अचानक बंद झाली तर मग ते कसं चालणार. आणि जर तुम्हाला तसा सद्गुरू आदेश असेल किंवा तुमचा तसा तुमचं एक धारणा असेल तशी पक्की, तुम्ही ते निभावून येऊ शकत असाल, तरच ते करण्यामध्ये अर्थ आहे. कारण की भरमसाठ गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. बरेच लोक आपण बघतो की बऱ्याच गोष्टी करत असतात, आज हे झालं तर उद्या ते, परवा ते, तिसरं पारायण, चौथं पारायण, यातून कदाचित मोजकच करावं. म्हणजे जोपर्यंत, जसं टेंबेस्वामी महाराजांनी जसं सांगितलं, जे शास्त्र प्रमाणित ग्रंथ आहेत, जे संतांनी लिहिलेले आहेत, त्याचं वाचन करावं किंवा त्याला शरण जाऊन त्यांना प्रार्थना करावी. कारण की ग्रंथ हे संतांनी लिहिले असल्यामुळे त्याला एक शक्ती प्राप्त होते. आणि ती शक्ती फक्त शब्दांची नसेल, ती तुमच्या अंतरात्म्यातल्या शिवत्वाची असते. जीव तर आहे, तर जीवाच्या आत शिव आहेच ना. तर ते कनेक्शन जेव्हा होतं तेव्हा ती एक लिंक जुळते. मग ते लिंक जुळून ठेवणं हे मला वाटतं ते एक महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यानेच तुम्ही जो प्रश्न मांडला त्याचं उत्तर मिळत जाईल. बरोबर आहे. म्हणजे मोजकच काहीतरी उपासना एक ठरवून टाकावी, नित्यनेम असा त्याप्रमाणे. आता मग ती सुद्धा प्राणापलीकडे जपायची. हो, म्हणजे संतांच्या चरित्रात तर हेच सांगितलं, त्यांनी स्वतः फॉलो ते केले आणि आपण त्यांचे भक्त शिष्य म्हणवतो. आपले सगळे जे चॅनल सगळे जे पाहत आहेत ते पण त्यांनी पण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक तर जोपर्यंत गुरु नाही आहेत तोपर्यंत शरणागत होऊन त्यांना प्रार्थना करायची की जे कोणी तुमचे आराध्य आहे त्यांना. आणि जेव्हा तुम्हाला गुरुप्राप्ती झाल्यानंतर मग काहीच करायचं नाही, मग फक्त गुरु महाराज जे सांगतील, जसा आतून एक प्रकारे काय म्हणतात, एक अंतरात्म्यात जो आवाज येईल आणि त्यांच्या महाराजांच्या कृपेने जे काही संत महंत व्यक्ती तुमच्या संपर्कात येतील त्यांच्यामधून जे चांगल्या गोष्टी तुम्हाला समजतील त्याप्रमाणे आचरण करावं आणि उपासना ठेवावी. बरोबर.
आपले हे जे नवयुवक आहेत, आता आपण बघितलं तर अनेक माध्यमं आहेत की जे आपल्याला विचलित करतात आणि जे आपलं मुख्य गोल आहे त्याच्यापासून आपण फार लांब जातो. तर मग असं कोणाच्या प्रभावाखाली न येता आपली जी उपासना आहे किंवा आपलं हे जे अध्यात्माची वाट आहे ती पुढे जाण्यासाठी आजच्या नवयुवकांना आणि साधकांना तू काय मोलाचा संदेश देशील? बरोबर. हा. आता असं आहे की सगळेच लोक भगवंताची रूप आहेत असं आपण म्हणतो. हो. परंतु भगवंत असा आहे की तो परीक्षा घेतो वेगवेगळ्या रूपामध्ये. कधी तो आपला मित्र असतो, कधी आई वडील असतात, कधी भाऊ असतो. तर हे आपल्याला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत असतात, जसं तुम्ही म्हणता की आपल्या उपासनेपासून दूर घेऊन जायचं किंवा जे काही आपले एक विचार आहे आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतीलच आणि आपल्याला पण सगळ्या गोष्टी समजतीलच, या भ्रमातून पहिला आपण बाहेर यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्याला असं आपल्या लक्षात येतं की असं कोणी आपल्याला करायचा प्रयत्न करतोय, मुळात समोरच्या व्यक्तीचे इंटेन्शन जाणून घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला एक आत्मिक सेन्स प्राप्त आहे. जसा सिक्स सेन्स असतो तसं प्रत्येक माणसाला तो असतोच. आणि जो धार्मिक असू दे, अधार्मिक असू दे, आध्यात्मिक असू दे, आध्यात्मिक नसू दे, पण माणूसपणाला एक पॉईंट मिळालेला आहे. आणि तुम्ही जसं जसं आध्यात्मिक धार्मिकतेकडे येत जाता, तुमचं वाचन असतं किंवा व्हॉटेवर तुम्हाला जे काही पाथ तुम्ही जो फॉलो करत असाल, तेव्हा ते वाचन करणं मुख्यतः की, आणि जे लोक जे ग्रंथ आहेत आपले संतांचे, फॉर एक्झाम्पल दत्त संप्रदायातले आहेत, अनेक परंपरा आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक विभूतीचं वेगवेगळं चरित्र आहे, प्रत्येक विभूतीचे वेगवेगळे उपदेश आहेत, परंतु त्या उपदेशांचा सार एक आहे, असा आपला दत्त संप्रदाय आहे. तर असं असताना ह्याचं सगळं एक साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि तो विचार कसा झाला पाहिजे की तुमचं जे काही चालू आहे त्याला ते मुळात तुम्हाला भगवंताप्रती नेतंय का, बरोबर, की ते एक तुमच्यातलं चांगुलपणा वाढीच लागतोय का तुम्ही नको त्या गोष्टीच करत आहात. खरंय खरंय. हे एक आपण क्रायटेरिया लावू शकतो. जर आपण ते चांगल्याच गोष्टी करत असू दे आणि प्रत्येक गोष्टीला ग्रंथप्रामाण्य बघायलाच पाहिजे असं नाही. आपल्यासमोर आपले आई वडील आहेत, आपल्यासमोर अशा आचरण केलेल्या विभूती जर असतील, तर अशा लोक असतील, तर त्यांच्याशी याविषयी चर्चा करावी की बाबा मला असं चाललोय की मला हे काही पटत नाहीये किंवा माझं काही चुकतंय का. कारण की हा प्रवास प्रत्येकाला आपापलाच करावा लागणार आहे आणि त्याला पाठबळ गुरु महाराजांचं आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेसमधून जात नाही आणि तो एक विवेक तुम्हाला येत नाही, ते तुकाराम महाराजांचाच अभंग आहे ना की ज्यांना अध्यात्म करायचे त्यांनी लोखंडाचे चणे खावंच लागतात. बरोबर आहे. तर असं मला वाटतं यातून. बरोबर आहे. म्हणजे आपण जे काही करत आहोत त्यातनं जे आपले सत्व रज तम हे 3 गुण आहेत आणि सत्वगुण आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पारमार्थिक किंवा ह्या लौकिक जीवन जगत असताना तर आपण काय केलं पाहिजे की आपला सत्वगुण कशाने वाढतोय ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला आपण फॉलो करतोय आणि तो आपल्याला वेगळ्या वाटेने घेऊन जात असेल तर तिथे आपला विवेक जागृत हवा की नाही, हे चुकीचं आहे, यांनी आपला रजोगुण आणि तमोगुणच वाढणार आहे, आपण भगवंतापासून दूर जाऊ. हे यायला म्हणजे यासाठी कसं आहे की तुम्ही फक्त रील्स किंवा सोशल मीडियावर अवलंबून नाही चालणार. बरोबर आहे. तुम्हाला त्यासाठी स्वतः कष्ट घ्यावेच लागतील. आणि कष्टाला पाठबळ देण्यासाठी स्वामी महाराज आहेत, गुरु महाराज आहेत, आपापले आराध्य आणि सद्गुरू आहेतच, परंतु ते तुम्हाला एक पाऊल टाकावंच लागणार. बरोबर. आणि तेव्हाच महाराज कृपा करणार. आणि तो एक टायमिंग यावा लागतो की तो टायमिंग आल्यानंतर मग सगळं नील होऊन जातं आणि तिथून तुमची पुन्हा सुरुवात होते. आतापर्यंत जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू प्राप्ती होत नाही, जोपर्यंत तो विवेक येत नाही, तोपर्यंत एक लाईफ चालू असतं. पण तू ज्या क्षणी ती कृपा होते त्यानंतर तुमचा पुनर्जन्म होतो. आपण असं बऱ्याच ठिकाणी ऐकतो की दीक्षा झाल्यानंतर, अनुग्रह झाल्यानंतर, सत्पुरुषांच्या संगतीत आल्यानंतर नवा जन्म प्राप्त होतो. मग तो जन्म प्राप्त झाल्यावर तुमचं काय चाललेलं आहे ह्याचं एक आत्मनिरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. खरंच. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला आपण स्वतःला तपासणं गरजेचं आहे. आपण तिथं कमी पडतो, आपण समोर जो काय करतोय त्याला हे करून पुढे जायला लागतो. महाराजांनी पण, महाराजांच्या चरित्रात असे अनेक उल्लेख आहेत. महाराजांनी जर एक गोष्ट दत्त महाराजांच्या इच्छेनुसार विरुद्ध केली म्हणजे तो जीव आणि शिव ते एकत्रच झाले होते ना. आणि त्या भावामध्ये असल्यामुळे, त्या अध्यात्माची परिपूर्ती त्यांची त्या अवस्थेत झाल्यामुळे त्यांना दत्त महाराज संवाद साधत होते
की काय चुकलं की लगेच शिक्षा. बरोबर. परंतु मला याच्यातून मुद्दा असा एक सांगायचा होता की एवढं सगळं असून सुद्धा आपण खूप अध्यात्माच्या बऱ्याच टर्मिनॉलॉजीवर बोललो, परंतु एवढं सगळं असून सुद्धा संत हे अतिशय करुणामयी आहेत. खरे. आणि संत हे आपल्यासाठी आहेत. त्यामुळे कोणाचाही काय म्हणता अभिनिवेश न घेता, कोणालाही माध्यम न बनवता, तुम्हाला एखाद्या संतांचं शिकवण, पद, आरती भावली आणि त्याचं तुम्हाला चिंतन करावंसं वाटलं तर ते अगदी तुम्ही बिनधास्त करा. कारण की तेच सांगितलेलं आहे. बरोबर. कारण की जोपर्यंत तुम्ही तो स्वतःशी संवाद साधत नाही आणि त्या संवाद साधल्यानंतर तुम्ही त्या तत्वाशी कनेक्ट होत नाही, तर तोपर्यंत सगळं निष्फळ आहे ना. ते तुम्ही तो प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. तुझं आहे तुझ्यापाशी असं म्हणतात, परी जागा चुकलाशी. म्हणजे ते कळायला हवं. त्याच्यासाठी तू घडत गेला आयुष्यामध्ये, ती वाटचाल जर केली तर नक्कीच आपल्याला पण तो मार्ग तुझ्यासारखा. मी अजून पण मार्गातच आहे. नाही, पण मला खूप कौतुक वाटतं. आणि जर का तुझ्यासारखे नवयुवक आज घरोघरी निर्माण झाले आणि ह्या अध्यात्म मार्गावरती पुढे गेले तर किती संकट येऊ देत, ते संकटांना तिथे हारणार नाहीत आणि नक्की त्यांचं ध्येय पण तिकडचं पण प्राप्त होईल. म्हणजे प्रपंच करता करता त्यांना परमार्थ सुद्धा. कारण की कुठल्याच संतांनी, विशेष करून आता आपण टेंबे स्वामींविषयी चर्चा करतोय, तर टेंबे स्वामींनी परमार्थ सोडायलाच सांगितलं नाहीये. बरोबर. सॉरी, प्रपंच सोडायलाच नाही सांगितलेलं आहे. आणि जसं तुकाराम महाराजांचा उपदेश आहे की प्रपंच करता करता परमार्थ केला जाऊ शकतो, ह्याचं तुकाराम महाराज उदाहरण आहे. तसं टेंबे स्वामी हे स्वतः उदाहरण आहेत मोठं. खरे. त्यामुळे त्यांचं चरित्र हे नक्कीच अनुसरणीय आहे. बरोबर. परंतु अनुसरणीय असताना त्यांनी केलं तसं आपण करायला जाऊ नये. बरोबर आहे. त्याचाच सार लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अप्लाय करून त्याच्याविषयी विचार करून केलं पाहिजे. आणि आता कसं होतंय की सगळेच लोक त्यांनी केलं मग आपण पण करायला पाहिजे, मग त्याचं हे एवढं वाचन झालं मग आपलं पण झालं पाहिजे, असं नसतं. प्रत्येकाची एक वाट असते. जसं तुम्ही म्हणालात तसं त्या वाटेने कासवाच्या गतीने गेलं तरी हरकत नाही, पण ती दृष्टी महाराजांकडे राहिली पाहिजे. बरोबर आहे. आज खूप छान वाटलं. तू इतकं सुंदर, आपण ही आध्यात्मिक चर्चा झाली आणि आपण नक्की याचा पुढचा भाग सुद्धा करू आणि आमचे प्रेक्षक सुद्धा सांगतील याचा पुढचा भाग हवा आहे म्हणून. आणि तुझे हे सगळे लेख आहेत आपण आमच्या देव माझावरती पण पोस्ट करू. आणि सगळ्यांनी खरंच अशी मुलं प्रत्येकाच्या घरोघरी जन्माला यावी. मी तुझ्या आईबाबांना इथूनच नमस्कार करते की त्यांचं खरंच त्यांचीच सगळी कृपा आहे आणि त्यांचीच पुण्य आहे. हो, खरंच आहे. असे माता पिता असतात चांगले तेव्हाच सुपुत्र जन्माला येतात आणि सुपुत्र कुळाचे मंडण म्हणतात तसं तू आहेस. आज तू आमच्यासाठी एवढा वेळ दिलास आणि हे छान मस्त ही चर्चा रंगली. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देव माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल देव माझाचे, विशेष करून धर्मनाथ सरांचे आणि मॅडमचे. आणि या माध्यमातून महाराजांच्या चरित्राचं आपण स्मरण केलं आणि माझ्या पण बाबतीत खूप सांगितलं गेलं, पण ते माझ्या गोष्टीपेक्षा तुम्ही महाराजांचं जे मुद्दे आपण याविषयी चर्चा केली त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्ही नक्की ते ऐका अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा